नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा म्हणजे सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची हे शिकवणार आहे। तर पहा, इथे मी ही सिंगल कटोरी कटिंग करून घेतलेली आहे आणि डबल कटोरी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा काय करायचं, इथे पहा मी टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे तुम्हाला हे दिसत असेल, इथे हा टक्स आहे आपला। तर आधी आपल्याला हे टक्सचं नॉच जे आहे ते देऊन घ्यायचं। नॉच देऊन घेऊया आधी। तर पहा, इथे असा हा मी नॉच दिला। 5 मिनिटांमध्ये अगदी डबल कटोरीपासून सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार होते। आता इथे असा हा आपला टक्स असणार। इथे मी टक्सच्या उंचीचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे हा आपला टक्स असणार आहे। जरी आपण इथं टक्सचं मार्किंग केलं असलं तरी सुद्धा एकदा काय करायचं, कटोरी जी आहे त्याचा असा सेंटर करून इथे एक लाईन ओढून घ्यायची। पहा, तर असं पेपर दुमडल्यामुळे आपोआपच इथे एक लाईन क्रिएट होते। लाईन क्रिएट झाल्यानंतर इथे आपण अशी सरळ लाईन ओढून घेऊया। ठीक आहे, आता ही लाईन आपली तयार झालेली आहे। ही लाईन तयार झाल्यानंतर आपण हा टक्स कट करून काढायचा। तर इथे येतोय हा टक्सचा सेंटर, थोडासा बाजूला गेलेला आहे पहा इथे। तर हा टक्स मी कट करून काढला। कट करून काढल्यानंतर बरोबर आपल्याला याचा असा, आता ही जी लाईन ओढलेली आहे ना त्यावरतीच हा जो भाग आहे टक्सचा तो आणायचा असा आणि इथं हे दुमडून घ्यायचं। दुमडल्यामुळे इथे एक लाईन क्रिएट होते। आता ही लाईन क्रिएट झाली। आता इकडच्या साईडची सुद्धा आपल्याला लाईन क्रिएट करायची। तर बरोबर इथं या सेंटरला हा सुद्धा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि पहा या पद्धतीने हे दुमडून घ्यायचं। दुमडून घेतल्यानंतर परत आपण हे असं ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर पहा इथं थोडं बरोबर टक्सवरती आलेलं आहे। तर आपल्याला इथं थोडा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे, म्हणजे इथं हा पार्ट आपला तयार झालाय। तर हा मी या पद्धतीने इथे पहा पूर्ण इथपर्यंत हा भाग आलाय। तर मी याच्यात थोडंसं वरती घेतलं, कारण हे पूर्ण कट करायचं नाही, हे दोन्ही भाग सेपरेट होतील त्यामुळे। म्हणून आपल्याला ते पूर्ण नाही कटिंग करून घ्यायचं, थोडंसं एक्स्ट्रा ठेवून पहा इथे या पद्धतीने ही लाईन क्रिएट झाली। जशी लाईन क्रिएट झालेली होती त्यावरतीच मी हे ड्रॉ करून घेतलंय। ड्रॉ करून घेतल्यानंतर हे आता आपण कटिंग करून घेऊया। थोडं पहा इथं हे एक्स्ट्रा ठेवायचंच आहे, नाहीतर दोन्ही पार्ट आपले सेपरेट सेपरेट होतील। म्हणून आपण या पद्धतीने हे कटिंग करायचं आहे। पहा, हा एक पार्ट आणि हा वरचा पार्ट। आता हा जो पार्ट आहे तो आपला हुकलूक पट्टीकडचा आहे। जर तुम्हाला समजत नसेल तर या पद्धतीने तुम्ही एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे समजतं की आपल्याला हा आपला पुढचा पार्ट आहे आणि पुढच्या साईडला जोडायचं आहे। जे नवीन शिकणारे असतात पहा, त्यांना ते पटकन समजत नाही, म्हणून मी ही ट्रिक सांगितली। आता हे आपल्याला कटिंग करायचंय, तर त्यासाठी पहा मी इथं अस्तर घेतलंय आणि त्यावरती हे कटिंग करायचंय। तर सर्वात पहिल्यांदा हा पार्ट आपण कटिंग करून घेऊया। तर हा उरेबमध्ये कटिंग करायचं। पहा, हा पार्ट उरेबमध्ये कटिंग करताना हा मी पार्ट ठेवून घेतला आणि आपण खडूने त्याला मार्किंग करून घेऊया। अजून एकदा मी हा भाग पहा असा व्यवस्थित ठेवून घेते या पद्धतीने आणि आहे असा हा ड्रॉ करून घ्यायचा। गळा वगैरे सेम आहे असं हे ड्रॉ करून घ्यायचं आहे। इथे पहा या पद्धतीने मी हे ड्रॉ करून घेतलं। घेतल्यानंतर आपल्याला इथे हे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। जेवढं तुम्हाला शिलाई मार्जिन लागतं तेवढं तुम्ही इथं बरोबर असं हे मार्जिन घ्यायचं आहे। तर इथं मी हे मार्जिन घेतलेलं आहे आणि हे कटिंग करून घेते आता मी। आता इथे हा गळा अगदी व्यवस्थित असा कटिंग करून घेऊ। मार्जिन घ्यायला विसरायचं नाही। पहा,
ठीक आहे. इथे या पद्धतीनं हा पार्ट आपला वरचा कटिंग झाला. आता हा दुसरा पार्ट आपल्याला कटिंग करायचा आहे, तो सरळ भागामध्ये आपण कटिंग करून घेणार आहे. तर आडव्या कपड्यामध्ये हे कटिंग करून घेऊ. पहा कुठे हा परफेक्ट बसतो हे पाहू आणि कटिंग करून घेऊया, किंवा असा सुद्धा आडवा केला तरी चालेल. पहा या पद्धतीने इथे बसतोय, तर मी इथे हा कट करून घेईन. तर सर्वात पहिल्यांदा एक लाईन ओढून घ्यायची. ही मी लाईन ओढून घेते. पहा ही लाईन ओढून घेतली. याच्यावरती अजून एक लाईन ओढायची, आपलं मार्जिन. पहा हे थोडं तिरकं गेले तर ते मी सरळ करून घेतलं. इथे पहा या पद्धतीने हे मी मार्जिन घेतलं. हे कट करून घेते आधी. इथं मार्जिन घेतल्यानंतर हा जो भाग आहे तो, ही जी खालची लाईन आहे तिथे असा ठेवायचा, आणि या लाईनवरती हा पार्ट इथे टच झाला पाहिजे, आणि हा पार्ट इथे असा बरोबर टच झाला पाहिजे या लाईनला. पहा बरोबर असे मी ठेवून घेतले. तर या पद्धतीने हा टक्स इथे क्रिएट झालाय, छोटा टक्स इथे क्रिएट होतो. आता इथं हे आहे असं आता ड्रॉ करून घ्यायचं आहे. पहा एखादी जड वस्तू ठेवा, किंवा आहे असा हा प्रेशर देऊन पहा कटिंग करून घेऊ शकता. हा पार्ट बरोबर या लाईनची इथे, तर मी हा ड्रॉ करून घेते. वरती मार्जिन वाढवलेलं आहे, त्यामुळे खालच्या साईडला वाढवायची काही गरज नाही. हा टक्स इथे आहे असा घेतला. परत पहा हा पार्ट थोडासा असा मी खाली घेतला. इथे बरोबर हा लाईनला टच झाला पाहिजे, आणि हे असं सरळ ड्रॉ करून घ्यायचं. सरळ ड्रॉ करून घेतल्यानंतर हे इथं वरती हा भाग काढून घेऊ, आणि हा इथे वरती या पद्धतीने हा टक्स इथे टच करायचा थोडा या लाईनशी. म्हणजे काय, हा टक्स आपला मोठा होता, तो नंतर आपण असा सरळ करून हा कमी करून घेतला, आणि इथे छोटा असा हा टक्स आपल्याला द्यायचा आहे. तर आता हे कटिंग करून घेते. खूप सोपी पद्धत आहे. पहा डबल कटोरीची सुद्धा. सिंगल कटोरी तयार करून घ्या, आणि त्यापासून डबल कटोरी अगदी 5 मिनिटामध्ये आपली कटिंग होते. आता इथे अजून एक म्हणजे, जर तुम्हाला इथे पुढचा भाग कुठे आहे हे समजत नसेल तर पहा, जसं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही असं मार्किंग करून ठेवा. आता इथे हा टक्स आहे, इथे नॉच देऊन घ्यायचा. ठीक आहे. या पद्धतीने मी हे पार्ट तयार करून घेतले. पहा डबल कटोरीचे. आता हे आपण ब्लाऊज पीस वरती कटिंग करून घेऊ. तर हा ब्लाऊज पीस आहे पहा इथे. तर मी हा असा व्यवस्थित ठेवून घेते. आता यामध्ये माझी वर्कची बाही वगैरे कटिंग झालेली आहे, आणि वन साईडलाच डिझाईन आलेली होती कमरेची पाठीमागची, त्यामुळे पहा कमी जास्त कपडा आहे, तर तो मी इथं सरळ करून घेतला, आणि हा भाग या पद्धतीने कटिंग करून घेते. बरोबर बसला पाहिजे, नाहीतर असा आडवा करून घेऊ. पहा कारण हा पण आपल्याला उरेबमध्येच कटिंग करायचा, तर असा मी थोडा हा तिरका कटिंग करते. पहा तिरका ठेवलेला आहे, जसं की आपण अस्तर तिरक्यामध्ये कट केलेलं होतं त्याप्रमाणे मी हे सुद्धा ठेवून घेऊन इथे हे कटिंग करून घेणार आहे. आता हे सेपरेट करून घेऊया. पहा हा एक पार्ट आपला तयार झाला. हा वरचा पार्ट आपल्याला उरेबमध्येच कटिंग करायचा आहे. आता हा जो भाग आहे त्यासाठी आपल्याला इथे या पद्धतीने सरळमध्ये हा पार्ट असा मी सरळमध्ये ठेवला. पहा आणि कटिंग करून घेऊ. कपडा कमी जास्त होऊन द्यायचा नाही. आणि मी हे सरळच कटिंग करेन. स्टिच केल्यानंतर आपण ते सेपरेट कटिंग करून घेऊ. तर अशा पद्धतीने इथे मी सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची हे अगदी
परफेक्ट आणि सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. तर हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.